कथेचं शीर्षक आहे जेवणावळ. लेखक आहेत रत्नाकर मतकरी. त्यांच्या फॅन्टास्टिक ह्या कथासंग्रहामध्ये ही कथा आणि ह्याहूनही सुंदर सुंदर कथांचा समावेश आहे. ऐकूया जेवणावळ. पंगत बसली होती. सगळे भुकेजले होते. ताटे वाट्या खोळंबली होती. सारं वातावरण एकाच भावनेने भारलं गेलं होतं, भुकेच्या. कधी एकदा अन्न समोर येतंय आणि आपण ते पोटात रिचवतोय असं प्रत्येकाला होऊन गेलं होतं. भूक तर कोण लागली होती. समोरच अग्नी पेटलेला होता. लाल पिवळ्या जिभऱ्यासाठी तो पडेल त्या आहुतीचा घास घ्यायला नुसता थैथयत होता. जमिनीने आ पसरावा तसं होमकुंडाचं विवर भासत होतं. तिच्या पोटातली वखवक जणू ओठावटे बाहेर यावी तसा आता अग्निकुंडावटे बाहेर झेपावत होता. त्याच्या हजार जिभा लसलसत होत्या. आहुती पडताच ती क्षणार्धात भस्म होऊन जाणार होती आणि मगच त्या लसलसणाऱ्या जिभा हळूहळू अग्निकुंडातच दिसेनाशा होणार होत्या. अग्निकुंडाची भूक शांत होणार होती. पण अजून तरी आहुती पडायला अवकाश होता आणि अग्नीच्या भुकेल्या जिभा दातांवरून दाढांवरून फिराव्यात तशा संविधांवरून फिरत होत्या. हलके हलके त्यांना जाळून कोळसा करून टाकत होत्या. तोंड अगदीच कोरडं पडल्यावर त्यात पाण्याचे 4 थेंब टाकावेत तसं कुणीतरी अधूनमधून त्या अग्नीवर तुपाची धार धरी. बस तेवढीच. पण त्यामुळे अग्नी शांत होत नव्हता. उलट आमिष दाखवल्यासारखा अधिकच चवताळून उठत होता. त्याच्या ज्वाळांच्या जिभा अधिकच वर उफाळत होत्या. दे 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 म्हणून आहुती मागत अक्राळ विक्राळपणे नाचत होत्या. अगदी असंच होमकुंड प्रत्येकाच्या पोटात पेटलेलं होतं. हे आतलं होमकुंड दिसत नसलं तरी ज्याचे त्याला चटके देतच होतं. या आतल्या आगीने प्रत्येक जण क्षणाक्षणाला होरपळून निघाला होता. भुकेने चेहरे कासावीस झाले होते. डोळे ओढल्यासारखे दिसत होते. आता अन्न समोर आलं नाही तर रिकाम्या पखालीसारखं प्रत्येकाचं मोकळं शरीर वाऱ्याबरोबर विरून जाईल असं वाटत होतं. ताटं रिकामी होती. वाट्या रिकाम्या होत्या. पोटं उपाशी होती. जबडे हलत नव्हते. कोरड्या ओठांवरून जिव्हा फिरून फिरत होत्या. खोळंबून बसलेल्या या पंक्तीत सगळ्या वयाचे लोक होते. नाही म्हणायला लहान मुलं नव्हती. आणि एवढ्या उशिराच्या पंक्तीत ती असणार तरी कुठून? 2-4 बायका सोडल्या तर सगळी पुरुष माणसंच होती. बायका बापड्या खालमानेने खुसूखुसू बोलत होत्या. मध्येच केसांचे अंबाडे घट्ट करत होत्या किंवा नेसणसारखं करत होत्या. अधूनमधून मांडी बदलत होत्या. पण पुरुष मंडळी मात्र खूप गडबड करत होती. थट्टा मस्करी करून बडबड करून पोटात उठलेला वडवानल तात्पुरता विसरण्याचा प्रयत्न करत होती. त्यांच्यात काही जण अगदी तरुण होते. त्यांची पोटं खपाटीला गेली होती आणि मध्यम वयांचे होते. त्यांची ढेरपोटं देखील तात्पुरती पाखलली होती. उतार वयाच्या म्हाताऱ्यांची सुरकुतलेली पोटं तर पाठीलाच मिळालेली होती. पंक्तीला बसण्यापूर्वी ज्या नेत्याने आपले सगळे सदरे अंगरखे बंड्या जे काय असेल ते काढून ठेवलं होतं आणि जो तो उघड्या अंगानेच जेवायला बसला होता. सोललेल्या केळ्यासारख्या गोऱ्या मऊ कातडीपासून तो केसाळ निब्बर काळ्या कुळकुळीत माणसांपर्यंत सारे जण तिथे पंक्तीला हजर होते. समोरच धडाडून पेटलेल्या आगीचा प्रकाश साऱ्यांच्या चेहऱ्यांवर शरीरांवर पडलेला होता. हाडांच्या सापळ्यांवर पडला होता. चेंडूसारख्या गरगरीत देहांवरही नाचत होता. त्यांच्या डोळ्यातून एक निखाऱ्यासारखी चमक मारत होती. शरीराच्या त्या उघड्या खिडक्यांमधून आत पेटलेल्या आगीचा उजेड बाहेर पडत आहे असं वाटत होतं. ते डोळे वाट पाहत होते अन्नाची. त्या नजरांचं
एकच गाऱ्हाणं होतं, येऊ द्या, येऊ द्या, अन्न एकदाचं समोर येऊ द्या. ती नजर सोडली तर बाकी त्या चेहऱ्यानं जणू अस्तित्वच नव्हतं. ती जणू नुसतीच पोटं बसली होती, भरून घेण्यासाठी रिकामी पोटं, खपाटीला गेलेली, सुटलेली, पाखललेली, अनेक प्रकारची, पण रिकामीच. जिथे ही पंगत बसली होती ते दालन चांगलं प्रशस्त होतं, तरी देखील माणसं दाटीवाटीने बसली होती. तशात होमकुंडाने बरीच जागा अडवली होती. वाडा जुना होता, पण अजून मजबूत होता. अग्नीच्या प्रकाशात त्याच्या भिंती उजळून निघाल्या होत्या. जेवायला बसलेल्या प्रत्येकाच्या पानाभोवती रांगोळी काढलेली होती. मध्ये पिंजऱ्याने रेघा काढून वेलबुट्टी केलेली होती. उदबत्त्या सरसकट लिंबामधून खोचून ठेवलेल्या होत्या. सगळीकडे उदाचा, तुपाचा आणि वाड्याच्या जुनेपणाचा असा संमिश्र वास भरून राहिला होता. फार उशीर झाला होता. रात्र बरीच झाली होती, पण अजून होमात आहुती पडण्याचं चिन्ह नव्हतं. जेवणाचं नाव नव्हतं. वाड्याच्या भोवतालचे माळरान अंधारात गुरफटून गेलं होतं. दूर झाडीमध्ये एकाएकी कोल्हेकुई सुरू झाली आणि एकाएकीच थांबली पण. बोलणारी मंडळी एकदम शांत झाली. गजबजून गेलेली पंगत एकदम गप्प झाली. कोणीतरी वाड्याच्या पायऱ्या चढत होतं. त्याच्या खुरडण्याची चाहूल लागून सारे सावध झाले. मध्यरात्रीचा प्रहर झाला होता. सर्वांच्या माना दाराच्या दिशेने वळल्या. कुणीतरी अगदी अस्ताव्यस्त, थकलेलं, भान हरपलेलं, असं बुजगावण्यासारखं काहीतरी कसंबसं पायऱ्या चढून आत आलं. सगळे क्षणभर ताटवाटी विसरले, भूक विसरले. तो माणूस सारी शक्ती एकवटून पायऱ्या चढून वर आला. वाड्याच्या भक्कम दरवाजाचा आधार घेऊन उभा राहिला. ओट्यापाशी येऊन पोचलेली त्याची आकृती साऱ्यांनाच दिसली. तेवढी काहींना थोडीशी दिसली. काहींनी माना लांबवल्या. काही अस्वस्थ होऊन जागच्या जागी चुळबुळ करायला लागले. त्यांना तो दिसत नव्हता, पण इतरांच्या वागण्यावरून चाहूल लागत होती. कोण आहे? अग्निकुंडामागून शब्द आले. त्याबरोबर पाहुणा पुढे झाला. दालनाच्या दारात आला. म्हणाला, तुम्ही जेवायला बसलायत? मला भयंकर भूक लागली आहे. आणि तो जागच्या जागी कोसळला. पाहुण्याचा सारा अवतार इतका चमत्कारिक होता की कुणीही त्याला उचलायला पुढे झालं नाही. पण अग्निकुंडामागून यजमान उभे राहिले. यजमानांनी तांबड्या लाल रंगाचा कद नेसला होता. त्यांच्या गोऱ्या पान उघड्या अंगाला तो खुलून दिसत होता. शरीर पेदार होतं, कसलेलं होतं. लाल चुटूक ओठांवर भरदार मिशा होत्या. कपाळाला लाल भडक गंध होतं. अग्नीच्या प्रकाशात त्यांचा मूळचा तेजस्वी चेहरा, सोन्याचा मुखवटा असावा तसा उजळून निघाला होता. सावल्यांनी भरून गेलेल्या खोल काळ्या भोर डोहासारखे डोळे नजर भिरताच अंगावर काटा आणणारे होते. आणि तरीही चेहऱ्यावरचं मंद स्मित नजर बांधून ठेवणारं होतं. पंक्तीतून रुबाबदारपणे पावलं टाकीत यजमान पाहुण्यांपाशी गेले. त्यांनी त्याला उठवलं. जिव्हाळ्याने विचारलं, कोण तुम्ही? कुठून आलात? खूप लांबून आलोय. पाहुणा उठून तोल सावरत म्हणाला. कसं आलो ते मात्र सांगता येणार नाही, पण आलोय खरा. मला काहीतरी खायला द्या. मिळेल, जरूर मिळेल. यजमान त्याला धीर देत म्हणाले. माझ्या दाराशी आलेला माणूस तसाच जायचा नाही. तू काही काळजी करू नकोस. तुझी सगळी व्यवस्था मी करतो. पण मला आधी तुझी सगळी हकीकत सांग बघू. पाहुणा आता थोडा थारावला. नीट सरळ उभा राहिला. त्याच वेळेला एक गोष्ट सगळ्यांच्या ध्यानात येऊन चुकली. त्याच्या कपाळावर एक मोठी लाल भडक फुली आहे. एरवी त्या माणसामध्ये काही विशेष नव्हतं. 30-35ची उमर असावी त्याची. सैल बांध्याचा, जरा मांसल असा माणूस होता तो.
धावून आल्यानंतर अशा जाडजूड माणसाला जशी धाप लागते तशी त्याची अवस्था झालेली दिसत होती आणि मूळचा लालसर चेहरा आता अधिकच लालबुंद झाला होता. कुणीतरी त्याला आसन दिलं. तो बसला. यजमान जवळच उभे राहिले. हळूहळू त्या माणसाची भीड चेपली. त्याच्या मुद्रेवरची भीतीही थोडी कमी झाली. ज्या एका भयंकर अनुभवातून तो गेला होता तो सांगताना केवळ आठवणीने देखील अधूनमधून त्याच्या अंगावर शहारे येत होते. पण निदान हे सारं बोलून टाकण्यासाठी कुणीतरी भेटलं एवढ्याने त्याला बराच धीर आलेला दिसत होता. सारे जीवाचे कान करून ऐकत होते. ज्वाळांचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर नाचत होता. तो बोलत होता. नोकरीच्या निमित्ताने मी एका आडगावात जाऊन पोचलो तेव्हा संध्याकाळ होऊन गेली होती. मी बराच दमलो होतो. भूकही कडकडून लागली होती. त्यामुळे राहण्याच्या जागेच्याही आधी मी शोधली ती खानावळ. खानावळ म्हणजे एक लहानसं बैठक कौलारू घर होतं. शेजारीच एक प्रचंड पिंपळ उभा होता. त्याच्या तुलनेने तर ते घर अधिकच छोटं वाटत होतं. एक उघडा बल्ब जळत होता. तो इतक्या मंदपणे की त्याच्या पिवळट प्रकाशामुळे खोलीतला अंधारच अधिक जाणवत होता. पण खानावळ तशी स्वच्छ होती. गिऱ्हाईकही तुरळक होती. शिवाय मी इतका दमलो होतो की 4 ठिकाणी शोधाशोध करण्याचं त्राण माझ्यात बिलकुल नव्हतं. मी सरळ आत शिरलो आणि तिथल्या बाकड्यावर अंग टाकलं. एकाएकी कुणाची तरी नजर आपल्यावर खिळली आहे अशा भासाने मी अस्वस्थ झालो. एव्हाना समोर एक उघडा बंब वाढपी येऊन उभा राहिला होता. त्याला मी मटण आणि चपात्या आणायला सांगितलं आणि खानावळीचं निरीक्षण करत राहिलो. गल्ल्याची एक मध्यम वयाची बाई बसली होती. अधेमध्ये पांढरे होऊ लागलेल्या केसांचा एक जंगी बुचडा तिने बांधला होता. अंगावर पांढरं शुभ्र पातळ होतं आणि कपाळाला मळवट भरल्यासारखा मोठा थोरला कुंकवाचा टिळा होता. का कोंडणे, तो लाल भडक टिळा पाहिला आणि उगाचच छातीत धस्स झाल्यासारखं झालं मला. मटणाचा लाल भडक रस्सा घेऊन वाढपी आला. सोबत 4-5 जाडजूड चपात्या. मी इकडे तिकडे न बघता खायला सुरुवात केली. भूक अशी प्रचंड लागली होती की ती शमवायला एक हात आणि एकच तोंड जणू अपुरं पडत होतं. मला भूक नेहमी अशीच कडाडून लागते. भूक कसली ती वखवक असते. लोक मला खादाड म्हणतात आणि त्यात मला काहीही गैर वाटत नाही. मला खायला लागतं, चांगलं चुंगलं, आणि मुख्य म्हणजे भरपूर लागतं. मांस खायला मला फार आवडतं. मग ते कुणाचंही असलं तरी चालेल. बकऱ्याचं, कोंबडीचं आणि अगदी बैलाचं सुद्धा. कितीही कठीण चिवट मांस असलं तरी ते खायला माझी हरकत नसते. चांगलं वाईट काय मिळेल ते मी खातो. मुख्य म्हणजे भूक शमवणं हा हेतू. कारण भूक लागली की मी अगदी वेडापिसा होऊन जातो. काय मिळेल ते तोंडात ढकलून पोटाची खळगी भरून टाकणं हे जरुरीचं होऊन बसतं. पण नुसतं तेवढंच नाही, खाण्यात मला विलक्षण आनंद मिळतो. इतर कुठल्याही आनंदापेक्षा भोजनानंद माझ्या लेखी अधिक आहे. अधिक खाण्याने माझी तब्येत कधीही बिघडत नाही. उलट माझी चरबी वाढतच जाते. नाहीतरी माझे मित्र मला माजलेला बोकड असंच म्हणतात. कुणी काही म्हणा, अन्न समोर आलं ना की मी आजूबाजूच्या जगाचं भानच विसरतो. मात्र या क्षणी तसं झालं नाही. मला एका गोष्टीचं भान राहिलं होतं. गल्ल्यावर बसलेल्या त्या मळवटवाल्या बाईची नजर माझ्यावर होती. मी थोडा अस्वस्थ झालो. खरं तर मी काही तिच्या समोरच बसलो नव्हतो. पण कसं कोण जाणे, माझ्या मांसल शरीरावरून फिरणारी तिची नजर मला जाणवत होती खरी. तरीही मी खाण्याचा सपाटा लावला होता. डोळ्यातून पाणी आणणाऱ्या त्या तिखट जाळ मटणाची एक प्लेट मी केव्हाच संपवली आणि दुसरीची ऑर्डर दिली. तक्षणी मला हसण्याचा खदखदाट ऐकू आला.
क्लॅक 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 असं दात पडलेल्या माणसाचं हसू असतं ना, तसं. मी दचकून वळून पाहिलं. गल्ल्यावरची ती बाईच हसत होती. तिच्या दातांचं बोळकं झालेलं होतं. मी आणखीन 4 पोळ्या मागवल्या आणि 2-4 इतर पदार्थ मागून उत्साहानं जेवायला बसलो. एवढ्यात वाढपी बाहेर आला आणि म्हणाला, आणखीन मटण मिळणार नाही, संपलं आता. मला जेवताना कोणी एखादा पदार्थ संपला आहे असं सांगितलं ना की भयंकर संताप येतो. मागेन तेवढं पानात पडायलाच हवं. मी जेवता जेवता एकदम उठून उभा राहिलो आणि पाण्याचा ग्लास उडेल इतक्या जोराने टेबलावर हात आपटून ओरडलो, संपला? संपला म्हणजे काय? तुम्ही काही फुकट जेवायला घालत नाही आहेत, पैसे घेतायत. ते काही नाही, मटण पाहिजे म्हणजे पाहिजेच. माझा हा आरडाओरडा ऐकून गल्ल्यावरची बाई माझ्याजवळ आली. ती बहुधा या खानावळीची मालकीण असावी. काय झालं हे तिला सांगावंच लागलं नाही. बहुधा तिचं माझ्याकडे लक्ष असल्यामुळेच तिने वाढणाऱ्याची बाजू घेतली नाही. उलट मला शांतपणे म्हणाली, थांबा, खाली बसा, मी बघते मटण आहे का ते. ती आत गेली. मी 1 पोळी लोणच्याशी संपवतो आहे एवढ्यात ती परत आली. आपल्या काटकोळ्या हातातली मटणाची वाटी पुढे करून म्हणाली, हे घ्या, खा तुम्ही, समाधानाने खा. आणि परत क्लॅक 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 करून हसली. गिऱ्हाईकं फारशी नव्हतीच. मला वाटतं खानावळ बंद व्हायची वेळ आली असावी. खानावळवाली गल्ला सोडून निवांतपणे माझ्यासमोर येऊन बसली आणि म्हणाली, बोलायला हरकत नाही ना हो. माझ्या मुद्रेवरचा चकित भाव पाहून तीच पुढे म्हणाली, नाही, काही लोकांना ना नाही आवडत जेवताना बोललेलं, म्हणून म्हणते. काही हरकत नाही, बसा तुम्ही, बोला, काय हवं ते बोला. जरा वेळ ती गप्पच राहिली. माझ्या खाण्याकडे अनिमिष डोळ्यांनी पाहत तोंडाचं बोळकं हलवत राहिले. मला थोडं संकोचल्यासारखं झालं, पण तिकडे लक्ष न देता मी खात राहिलो. मग ती म्हणाली, तुम्ही या गावातले नाही दिसत, हो ना? मी माझी माहिती दिली. राहायची सोय कुठे होईल का ते विचारलं. ती म्हणाली, मी करेन सोय, जवळच आहे ती जागा इथून, एकट्या माणसाला फार छान आहे. मी तयार झालो. मी भात कालवला आणि त्याचे मोठे मोठे घास तोंडात टाकू लागलो. ती कलकलाट करत हसली आणि म्हणाली, चांगलं जेवलात. मला आवडतात असं पोटभर जेवणारी माणसं. मी जेवता जेवताच ढेकर दिला, हात धुतले आणि पैसे दिले. तिने खानावळीतल्या 1-2 नोकऱ्यांना खानावळ बंद करून घेण्यासंबंधीच्या सूचना दिल्या आणि मग मला म्हणाली, चला, मी तुम्हाला तुमची जागा दाखवते. मी माझी सुटकेस उचलली आणि तिच्याबरोबर बाहेर पडलो. आम्ही दाराशी पोचलो तेवढ्यात एक मुलगी धावतच आली. आम्हाला पाहून ती ठपकली. का कोण जाणे, पण खानावळवाली देखील एकदम दचकल्यासारखी थांबली. मुलगी 10-12 वर्षांचीच होती, पण चेहरा मोठ्या मुलीसारखा समंजस वाटत होता. बऱ्याच अनुभवांमधून गेल्यासारखा, गंभीर, काहीसा खिन्न. वाटलं हिने खूप सोसलंय. बाकी शरीरयष्टी गुबगुबीत होती. गोरी भुरकी, पिंगट केसांची, मासल आणि लुसलुशीत अशी मुलगी होती ती. एका जागी उभी राहून ती माझ्याकडे टक लावून पाहत राहिली. तिच्या टप्पोऱ्या डोळ्यात एक प्रकारची भीती होती, काळजी होती. मला थोडं आश्चर्य वाटलं. मी परका माणूस, साधासुद्धा. माझ्याकडे पाहताना तिने का बरं घाबरावं, एवढं काळजीत का पडावं? एक क्षणभर ती तशीच उभी राहिली आणि मग एक अक्षरही न बोलता आत निघून गेली. खानावळवाली मला एवढंच म्हणाली, माझी मुलगी मुकी आहे. खानावळवालीनं दाखवलेलं घर अगदीच लहान होतं. 2च खण असतील जेमतेम. एखादा मांगर असतो ना, तसं ते होतं.
पडझडही बरीच झालेली होती. पण मला त्याहून मोठी जागा हवीच होती कुठे. नुसतं डोकं टेकण्यापुरती सोय झाल्याशी कारण. तसं त्या जागेत पिण्याचं पाणी होतं. एक मोरी होती. झोपायला एक वळकटीसुद्धा होती. तसं म्हटलं तर गैरसोय काहीही नव्हती. पण तरी मला काहीतरी बिनसल्यासारखं वाटलं. थोडं गुदमरल्यासारखं झालं. कदाचित खानावळवालीनं आपल्या कमरेच्या चाव्या लावून भलं थोरलं कुलूप काढून दार उघडलं तेव्हा त्याच्या जो कुर्र असा आवाज झाला त्यामुळे असेल. किंवा दार उघडता चिर चिर करत 2 चिचुंद्र्या पळाल्या त्यामुळेही असेल. पण त्या जागेविषयी माझं मत पहिल्यापासूनच चांगलं झालं नाही एवढं मात्र खरं. खानावळवालीनं आतल्या कोनाड्यातून एक धुरकटलेला कंदील सराईतपणे काढला आणि तो लावण्याचा प्रयत्न ती करू लागली. कंदिलाची काच वर करत काळोखातच ती म्हणाली, तुम्हाला मांस खायला फार आवडतंसं दिसतं. मग मटण संपलं तो कोण रागवलात तुम्ही. मी हुंकार भरला. तिचे डोळे काळोखात चकाकले. ती म्हणाली, तुम्हाला नेहमी अगदी अगदी दररोज ताजं रुचकर मांस खायला मिळालं तर तर मला हे सारं बोलणं फार चमत्कारिक वाटत होतं. मी म्हणालो, मांस ताजं मिळालं, रुचकर मिळालं तर कुणाला नको आहे. पण दररोज असलं खाणं परवडणार आहे कुणाला. परवडण्याचा प्रश्नच नाही आहे. फुकट मिळालं तर चालेल ना तुम्हाला. चालेल की नाही. फुकट म्हणजे मी करेन तुमची व्यवस्था. म्हणजे तुमच्या खानावळीत. नाही हो, खानावळीचा संबंध नाही आहे यात. तिने काडी पेटवली. तिचा मळकट चेहरा भक्कन उजळला. ती म्हणाली, मला मंत्रतंत्र येतात. मला काहीतरी उलगडल्यासारखं झालं. तिचं चमत्कारिक वागणं, बोलणं, चालणं समजल्यासारखं वाटू लागलं. उत्सुकताही वाटली. सबंध दिवसाच्या कंटाळवाण्या प्रवासात आणि या उदासवाण्या उजाड घरात काहीतरी रंगतदार गमतीचं पाहायला ऐकायला मिळणार असं वाटलं आणि मी खुशीत आलो. मला मंत्र येतो. ती माझ्याकडे रोखून पाहत सांगू लागली. तो टाकला की माणसाला दर रात्री मांस खायला मिळतं, ताजं, रुचकर. मी काहीच बोललो नाही. तशी ती पुढे म्हणाली, पण तुम्ही घाबरला असलात ना तर नको. काही लोक म्हणतात की आमचा मंत्रतंत्रावर विश्वास नाही. खरं म्हणजे विश्वास असतो, पण त्यांनामुळे असल्या प्रकारची भीतीच वाटत असते. आणि मग पुन्हा दात पडलेल्या कुत्र्यानं जबडा वासावा ना तसं करून ती हसली. मी म्हटलं, मी घाबरलो नाही आहे. शिवाय माझा विश्वास आहे मंत्रतंत्रावर. तुम्ही म्हणाल यात माझा फायदा काय. पण असल्या गोष्टी निव्वळ फायद्यासाठी वापरायच्या नसतात. येत असलेली सिद्धी नेहमी वापरात राहिली तरच तिचा उपयोग होतो. म्हणून कुणावर ना कुणावर मंत्र टाकावाच लागतो. पण त्या माणसाची संमती असल्याशिवाय मी कधीच मंत्र टाकत नाही. शिवाय यात कुणाचा तोटा नाही. झाला तर फायदाच आहे. मग आधी सांगायला काय हरकत आहे. खरं की नाही. खरा मर्द माणूस कधीच नाही म्हणत नाही. असं काही बाई ती खूप वेळ बोलत होती. कंदिलाच्या अंधुक प्रकाशात आम्हा दोघांच्या सावल्या कितीतरी पटींनी मोठ्या होऊन समोरच्या भिंतीवर हलत होत्या. त्यातली एक सावली गप्प बसली होती. दुसरी आपले कृश हात नाचवीत बडबडत होती. ठीक आहे, मी तयार आहे मंत्राला. अखेरीस मी म्हणालो, टाका पाहू माझ्यावर मंत्र. इथे नाही येणार ते करता. त्यासाठी थोडंसं लांब जावं लागेल. जेवण झालेलंच होतं. झोपायची घाई नव्हती. मी म्हणालो, चला आत्ताच जाऊया. चला. कंदील घेऊन आतल्या खणात जात ती म्हणाली, आज चांगली वेळ साधून आलायत तुम्ही. आज चतुर्दशी, उद्या अमावस्या. उद्यापर्यंत तुमचं काम होऊन जाईल.
मला तिची ही भाषा काहीच कळत नव्हती, पण ती म्हणेल त्याला मी मान डोलवित होतो. एक प्रकारे मी भारल्यासारखा झालो होतो. ती रात्रीची वेळ, बाहेर पसरलेला अथांग काळोख, पोटभर जेवल्यामुळे शरीरावर हळूहळू चढणारी मंद सुस्ती, खानावळवारीचा किंचित घोगरा स्वर, ते उजाड, पडकं घर, कंदिलाचा तो अपुरा उजेड, बाहेरच्या खणातला काळोख, आतल्या खणात उजेडात मध्येच दिसणारी तिची अजस्र सावली, यातल्या कशामुळे कोण जाणे, पण मंत्र टाकण्याच्या आधीच माझ्यावर परिणाम होऊ लागला होता. धुंडाळून धुंडाळून 2-4 वस्तू कनवटीला लावून ती बाहेर आली. तिने कंदील विझवला आणि आम्ही बाहेर पडलो. पुन्हा एकदा आवाज करत दरवाजा बंद झाला आणि त्याला ते भलं थोरलं कुलूप लागलं. माझ्याकडे टॉर्च होता. त्याच्या प्रकाशात आम्ही वाट चालू लागलो. ती तुरु 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 चालत होते. वाट त्याच्या पायाखालची असावी. आम्ही हळूहळू गावाबाहेर येऊन पोचलो. ती म्हणाली, बस, इथे थांबायचं आहे आपल्याला. आम्ही थांबलो. मी टॉर्च आजूबाजूला फिरवून पाहिलं आणि मला एकदम विलक्षण धक्का बसला. आम्ही स्मशानात उभे होतो. मोकळ्या माळरानासारखी ती जागा उघडी होती. एक चिता विझत आली होती. ठिकठिकाणी पांढरे डाग पडलेले होते. मी टॉर्च विझवला. आजूबाजूला बघवेना. शिवाय विझणाऱ्या चितेचाही थोडा प्रकाश अजून शिल्लक होताच. खानाळवालीनं मानेला एक हिसरा दिला. त्याबरोबर तिचे केस मोकळे झाले. कनवटीला लावलेली एक पुरचुंडी तिने सोडली. आत पीठ होतं. मग ती बाजूला गेली आणि पीठ भिजवून घेऊन आली. त्या पिठाची तिने एक माणसाची आकृती तयार केली. आता ती काही बोलत नव्हती. फक्त कंडल्यासारखं असं करत होती. अंगात आलेल्या बायका घुमतात ना, तसं. भर स्मशानात तिचा तो अवतार पाहून माझ्या अंगावर शहारे आले. माझी ती अवस्था कदाचित तिला मनोमन समजली असावी, कारण ती एकदा किंकाळी फोडल्यासारखं विचित्र हसली आणि मग ती एकाएकी पुढे झाली आणि त्या विजत चाललेल्या चितेमध्ये हात घालून तिने 4 चिमटी राख बाहेर काढली. मला कणतच खून केली. खाली खाली बैस, खाली बैस. तिने दाखवलेल्या जागी मी पाहिलं. चिता जळून गेल्याचा लांब रुंद पांढरा डाग होता तिथे. अंगावर सरसरून काटा उभा राहिला. तरी मन घट्ट करून मी खाली बसलो. चटकन तिने आपलं बोट तोंडात घातलं आणि काडकन चावलं. मी विलक्षण चकित झालो, कारण या क्षणापर्यंत जे बोळकं रिकामं होतं तिथे चांगले प्राण्याच्या दातांसारखे मोठे पिवळे दात मला चितेच्या शेवटच्या ज्वाळांच्या प्रकाशात लखलखताना दिसत होते. बोटाला रक्ताची धार लागली होती. तिनं रक्त गळत असलेलं बोट दुसऱ्या हातातल्या राखेच्या चिमटीवर धरलं. मग राख आणि रक्त दोन्ही एकत्र कालवली. कालवलेलं बोट कपाळाला फासून टाकलं. कनवटीची दुसरी पुरचुंडी सोडून तिने गुलाल बाहेर काढला आणि माझ्या भोवती गुलालाचं एक वर्तुळ काढलं. मग कणकेचा तो बाहुला हातात घेऊन तिने त्याला रक्त आणि राख यांचं ते मिश्रण पूर्णपणे फासून टाकलं. हे करत असताना ती माझ्याकडे रोखून पाहत होती आणि तोंडाने काहीतरी पुटपुटत होती. हळूहळू तिचे डोळे मोठे मोठे होत चालल्याचा मला भास व्हायला लागला. कानात कसा तरी गुई गुई असा आवाज घुमू लागला. एका काळ्या काळ्या शून्याच्या मागे मी झपाट्याने ओढला जाते असं वाटू लागलं. जणू एका पोकळीतून मी चाललो होतो. एका काळ्या बिंदूच्या मागे. आजूबाजूला काहीच नव्हतं. नुसती पोकळीच होती आणि तरीही काहीतरी प्रचंड वेगाने मागे सरकत होतं. मी काळ्या बिंदूशी त्याच झपाट्याने खेचला जात होतो आणि तरीही तो बिंदू मोठा होण्याऐवजी लहान 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 होत दूर 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 जात होता. कानातला आवाज
वाढत जाऊन आता मधमाशा घोंगावतात तसा कल्लोळ ऐकू येऊ लागला. केव्हा तरी हे सगळं एकाएकी थांबलं. मी कुठे आहे याचं नीटसं भान मला लगेच आलं नाही. केस मोकळे सोडलेली, कपाळभर मळवट फासलेली ती बाई माझ्यापुढे कणकेचा बाहुला धरून म्हणाली, याचं मुंडकं खा. कळसूत्री बावल्यासारखा मी तिचा हुकूम पाळला. पुढे झालो आणि कणकेच्या त्या बाहुल्याचं मुंडकं कचकन तोडून खाऊन टाकलं. राख रक्त फासलेलं ते कणकेचं मुंडकं, पण मी ते चावून चावून चघळून सगळंच्या सगळं खाऊन टाकलं आणि उरलेल्या धडाचे बारीक बारीक तुकडे करून ते तिनं सगळ्या दिशांना फेकून दिलं. मग तिने हातावर कालवलेलं उरलं सुरलं ते मिश्रण एका बोटाने ओरपून ओरपून घेतलं आणि माझ्या कपाळावर त्याची एक मोठी फुली काढली. तक्षणी डोक्यात घण बसावा तसा माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला. मी कितीतरी वेळ त्या अवस्थेत होतो. मला कळलंच नाही, पण प्रथम ऐकू आलं ते तिचं क्लॅक करून असं हसणं. मी डोळे उघडून पाहिलं. तिच्या बोळक्यात खरंच दात नव्हते. मग हा चल सगळं काही नीट पडलंय पार. आता चल आता घरी जाऊया. ती हसत हसत मला उठवीत होती. तिच्या आधाराने मी कसा बसा उठून बसलो. सारं शरीर लोळागोळा झाल्यासारखं वाटत होतं. चालताना केव्हा पडेन याचा नेम नव्हता, पण मी वाटेत पडलो नाही. घरी आलो आणि वळकटी सोडून तिच्यावर अंग टाकलं. आता उद्या दिवसभर कडकडीत उपास करायचा. पाणी देखील घ्यायचं नाही तोंडात, समजलं? ती सांगत होती. उद्याच अमावस्या आहे. रात्री उपास संपेल आणि मग पुढे खाण्याची चंगळ आहे, चंगळ. लहान मुलाची समजूत घालावी तसं ती मला समजावत होती. फक्त उद्याचा एकच दिवस उपास. एकच दिवस उपास. माझ्याने काही बोलवत नव्हतं. डोळे जड झाले होते. विलक्षण थकवा आला होता. दार लावून घेऊन ती कधी गेली मला कळलं पण नाही. इतका थकवा आला होता तरी रात्रभर झोप काही आली नाही. परिस्थिती फारच विचित्र होती. अंग नुसतं शिष्याचं केल्यासारखं जड झालं होतं. जागचं बिलकुल हलवत नव्हतं. कुशीवरसुद्धा वळवत नव्हतं. मी आपला हातपाय लांबवून सरळ पसरलेल्या अवस्थेत रात्रभर पडलो होतो. झोप लागली म्हणावं तर आपण या पडक्या घरात एकटेच पडले आहोत ही जाणीव सबंध वेळ होती. पण हे जागेपण म्हणावं तो डोळ्यांसमोर चित्रविचित्र आकृती येत होत्या. कानात निरनिराळे नाद घुमत होते. चमत्कारिक भास होत होते. पहाटे पहाटे कदाचित माझा डोळा लागला असावा. मला एकाएकी दचकून जाग आली. तेव्हा बाहेर स्वच्छ उजाडलं होतं. खिडकीतून प्रकाशाची तिरीप माझ्या अंगावर पडली होती. मी कशामुळे दचकून जागा झालो हे माझ्या लक्षात आलं. मला भयंकर भूक लागली होती. मी उठलो. लाथ मारून वळकटी कोपऱ्यात ठेवली. तोंड धुण्यासाठी मोरीकडे गेलो आणि मला एकदम धक्का बसला. घरात माठ होता. मोरीच्या कट्ट्यावर कळशी होती, पण त्यापैकी कशातही पाण्याचा टिपूस देखील नव्हता. मी चक्रावलो. बाहेर जाण्यासाठी दार उघडू लागलो आणि इथे मला दुसरा धक्का बसला. दाराला बाहेरून कुलूप होतं. तेच भलं भक्कम कुलूप. क्षणभर मला काहीच समजेना. हतबुद्ध होऊन मी कपाळ धरून खाली बसलो. मी हा घरात डांबलो गेलो होतो. कोंडला गेलो होतो. कैदेत होतो. पण का? हळूहळू मला काल रात्रीचं सारं काही आठवलं. तो भयंकर प्रकार स्वप्नातला नव्हता, खराखुरा होता. पोटात भूक एकदम चवदाळून उठली. मी घरभर फेऱ्या मारून कुठे काही खायला मिळते का ते शोधलं, पण नाही. पीठ नव्हतं, मीठसुद्धा नव्हतं. खानावळवालीनं खाण्यासारखी एकही वस्तू तिथे ठेवली नव्हती.
सगळी भांडी, सगळे डबे पूर्णपणे रिकामे होते. मग मला एकदम आठवलं, आज मी उपवास करायचा होता रात्रीपर्यंत. आज अमावस्येची रात्र. रात्री माझा उपवास सुटणार होता. त्यासाठी आज हा कडेकोट बंदोबस्त असावा. पण 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 माझ्याने हा उपवास होणार कसा? आत्ताच तर मला अशी भयंकर भूक लागली होती की जसं काही मी गेल्या 8 दिवसांचा उपाशी होतो. आणि या विचारासशी मी एकदम दचकलो. मला झालं होतं तरी काय? काल रात्रीचं एवढं पोटभर जेवण गेलं तरी कुठे ते? मला भूक लागत असे, पण अशी नाही सकाळी उठताच जेवायला हवं इतकी नाही काही. पण मी काय करू शकत होतो? दाराला कुलूप होतं. खिडकीच्या गजांना धरून मी बाहेर पाहिलं. जवळपास एकही घर नव्हतं, माणूस नव्हता. मी कितीही आरडाओरडा केला असता तरी कुणीही आलं नसतं. याच वेळेला मला आणखीन एक गोष्ट जाणवली. माझं कपाळ खूप चुरचुरत होतं. मी दोन्ही खण शोधले तेव्हा मला एका कोपऱ्यात एक फुटका आरसा सापडला. आरशात मी माझा चेहरा पाहिला. कपाळावरची फुली भाजल्यासारखी फुलून आली होती. तिथली चामडी लालसर व्हायला लागली होती. आता मात्र मी चांगलाच घाबरलो. हे काय होत होतं? काय होणार होतं? मी कुणाच्या कचाट्यात सापडलो होतो? झालं ते नेमकं काय हे मला समजतच नव्हतं. पण काहीतरी भयंकर गोष्ट घडून गेली होती. खास अंधारात चाचपल्यासारखं वाटत होतं. पण त्या अंधारात काहीतरी अमानुष दबा धरून बसलं होतं हे नक्की. हे घर, हा फडका मांगर, त्याचा मूळचा रंग कळत नव्हता, इतका तो उखडला होता. इथे माझ्या आधी कोण कोण आलं असेल? कोण कैद होऊन पडलं असेल? मी खचून जाऊन जमिनीवर पालथा पडलो. पोटातला भुकेचा राक्षस क्षणाक्षणाला वाढत होता. कपाळावरची फुली भाजल्यासारखी चुरचुरत होती. तास काढायचे, कसे बसे तास काढायचे. रात्रीची वाट पाहायची, सुटकेची वाट पाहायची. जर या अतिमानुष भुकेने त्याआधीच माझा बळी घेतला नाही तर. कितीतरी वेळ मी तसाच पडून राहिलो. अचानक माझी नजर वर गेली. खिडकीतून एक चेहरा माझ्याकडे पाहत होता. 10-12 वर्षांच्या मुलीचा तो चेहरा होता. समंजस, गंभीर, खिन्न. तिच्या मुलीचा, मुक्या मुलीचा. तिच्या डोळ्यात अपार सहानुभूती होती. जणू माझ्यासारख्या कित्येकांची दशा तिने पाहिलेली होती. किंबहुना माझी अशी अवस्था होणार ही तिने काल रात्रीच ओळखलं होतं. आणि म्हणूनच आपल्या आईबरोबर मला पाहून काल ती थबकली होती. सुदैवाने तिला बोलता येत नसलं तरी ऐकू येत होतं. मी तिला पुन्हा पुन्हा विनवलं, कसंही करून आईकडची किल्ली मिळव, कसंही करून किल्ली मिळव. मला सोडव, मला इथून सोडव. आणि शक्यतो मला काहीतरी खायला आणून दे, पहिल्यांदा खायला आणून दे. तिला समजलं. ती धावतच निघून गेली. तिची गोजिरवाणी आकृती नाहीशी होईपर्यंत मी पाहत राहिलो. दुपार नुसती अंगावर आली होती. आतडी भुकेने पिळवटून टिकत होती. डोळ्यात पाणी जमा होत होतं. माझी आता खात्री होऊन चुकली होती की ही भूक माझ्या एरवीच्या भुकेसारखी नव्हती. ही असह्य होती. पोटात प्रखर अग्नी पेटला होता आणि साध्यासुध्या इंधनाने तो शांत होणार नव्हता. त्या पडक्या घराच्या भिंती पहारेकऱ्यासारख्या उभ्या होत्या माझ्या आणि अन्नाच्या मध्ये. आता मला अन्न घरातच शोधायला हवं होतं. एवढ्यात एक चिचुंद्री भिंतीच्या कडेकडेने पळत जात एका बिळात शिरली. माझ्या मनात एक भयंकर विचार आला. चिचुंद्री भुकेला? चालेल चिचुंद्री चालेल. मनात एकाक्षणी मी तो विचार हद्दपार केला. मला काय झालंय? काय होतंय हे? मी असा बदलतोय का म्हणून? मला स्वतःची शरम वाटू लागली. पण त्याहीपेक्षा स्वतःची भीती अधिक वाटत होती.
पोटात पेटलेल्या त्या आगीत माझं माणूसपण जळून चाललं होतं. हळूहळू मला ग्लानी येऊ लागली. ते पडकं, कळाहीन, रंग उडालेलं, चिचुंद्र्यांच्या बिळांनी बुजबुजलेलं घर माझ्यावर सावली धरून उभं होतं. आणि मी शुद्ध हरपून स्वतःच्याच भुकेचा बळी होऊन विकल होऊन पडून राहिलो होतो. बाहेर ऊन जाळत होतं. मला जाग आली तोवर ऊन उतरलं होतं. मी खिडकीत जाऊन पाहिलं. संध्याकाळचा करडा, मंद, उदास उजेड मावळतीच्या मार्गावर होता. ती मुलगी आशा दाखवून गेली, पण परत आली नाही. परत आलीच नाही. मी मात्र वेड्यासारखा वाट पाहत बसलो होतो. का आली नसेल ती? कदाचित ती देखील आपल्या आईसारखीच बनेल असेल, विश्वासघातकी असेल. सकाळचं तिचं येणं मला सोडवण्यासाठी आहे अशी मीच चुकीची समजूत करून घेतली असेल. तिने थोडंच तसं कबूल केलं होतं. कदाचित ती नुसतीच माझी गंमत पाहण्यासाठी आली असेल. कदाचित तिला तिच्या आईने मला पाहून येण्यासाठी पाठवलं असेल. पाण्यात पडलेल्या झुरळासारखा मी कसा तडफडतोय हे पाहून यायला सांगितलं असेल. ही शक्यता अधिक होती. नाहीतर दिवसभर खानावळवाली इकडे फिरकली नव्हती. माझं काय चाललंय हे तिला कसं कळणार? नक्कीच तिने मुलीला मला पाहून यायला पाठवलं होतं. पण दुसरी एक शक्यता होती. समजा त्या मुलीला मला सोडवावंसं वाटलं असलं आणि तरी देखील तिला आईचा डोळा चुकवून बाहेर पडणं कठीण झालं असलं तर आणि मुख्य म्हणजे चावी. आईकडून चावी मिळवणं तिला जवळजवळ अशक्यच होतं, नाही का? मला थोडंसं बरं वाटलं. निदान इतपत विचार करण्याइतकं आपलं डोकं जागेवर आहे. भुकेच्या आगीत मेंदू तरी अजून वितळला नव्हता. आणि एकदम आणखीन एक गोष्ट माझ्या ध्यानात आली. कपाळावरची ती फुली चुचुरायची थांबली होती. मी फुटका आरसा घेऊन परत पाहिलं. फुली कपाळावरून गेली असेल या आशेने, पण नाही, ती तिथेच होती. एखाद्या जन्मखुणेसारखी ठसठशीत, लाल भडक, पण ती आता चुरचुरत नव्हती. एकाएकी पोटातून भुकेचे आचके येऊ लागले. मी आरसा फेकून दिला आणि पोट दाबून धरून रडत ओरडत खाली कोसळलो. पोट जसं काही कुणीतरी हातून कुरतडत होतं. कुरतडण्यावरून चुचुंदरीची आठवण झाली. नुसती कुरतडण्यावरूनच नव्हे, मी हळूहळू भिंतीजवळ सरकू लागलो. बसल्याच उभं राहण्याचाही त्राण माझ्या शिल्लक नव्हतं. समोर चिचुंदरीचं बीड दिसत होतं. मी पुढे सरकू लागलो आणि एकाएकी माझ्या कानावर एक ओळखीचा आवाज आला. तो ऐकला आणि जणू माझ्या शरीरात हत्तीचं बळ आलं. कुलूप उघडल्याचा आवाज, दाराची कडी सरकवल्याचा आवाज. मी उठून बसलो. हाडूक टाकणाऱ्या कुत्र्याने शेपटी हलवत पाहत बसावं तसा आशेने दरवाजाकडे पाहत बसलो. कुई करत दार उघडलं. दारात ती छोटी गुटगुटीत मुलगी उभी होती. मोठ्या लालबुंद गालांची, लाल तुटूक ओठांची गुटगुटीत मौसल मुलगी. शरीरात हाडं नसतीलच असं वाटण्या इतकी लुसलुशीत मुलगी. हसतच ती तिथे उभी होती. तिच्या मागे उघडा दरवाजा, माझ्या सुटकेचा मोकळा रस्ता. मी सगळी शक्ती एकवटून उठलो. दरवाजाशी गेलो आणि सगळा जोर लावून त्या मुलीला गच्च पकडून धरलं. त्या मुलीने माझा हेतू ओळखला असावा. क्षणभर तिच्या डोळ्यात भीतीची चमक दिसली. मानेच्या शिरा फुगल्या आणि किंकाळी फोडण्यासाठी ओठ विलग झाले, पण तोंडातून आवाज फुटला नाही. दुसऱ्या क्षणी एक जोराचा हिसडा देऊन तिने स्वतःची सुटका करून घेतली. मी तिच्या मागे धावलो. माझ्या अंगात एक पाशवी बळ संचारलं होतं. भक्ष्यापाठीमागे जीवाच्या करारानं धावणाऱ्या पशुचं बळ. मी तिच्या मागे झेप घेतली आणि मधून तुटलेल्या दगडी पायरीवरून खाली कोसळलो. पुन्हा उठलो. धडपडत
ठेचाळत पळणाऱ्या त्या मुलीच्या मागोमाग धावलो. उड्या मारतच मी तिला गाठलं. तिचा रस्ता अडवला. बिचकलेल्या हरणासारखी ती कुठे जावं हे न कळून उभीच राहिले. मी तिला गच्च धरलं. खाली वाकलो. तिचा लुसलुशीत लाल बुंद गाल माझ्या समोर होता. आता तो अश्रूंनी भिजून चिंब झाला होता. कोवळं मांस, ताजं मांस, रुचकर उष्ण मांस, अश्रूंनी भिजून खारं झालेलं मांस. माझे दात शिवशिवू लागले. मी आणखीन खाली वाकलो. दात तिच्या गालांशी नेले. थांब! आसुडासारखा माझ्या पाठीवर शब्द आला. मी वळून पाहिलं. समोर ती उभी होती. कपाळावर फासलेला मळवट, मोकळे सोडलेले केस. माझी पकड सैल होताच मुलगी निसटली. दूर जाऊन कोसळली. अंग चोरून दगडाआड बसून राहिली. छाती फुटून जाईल असे हुंदके देत. थांब! खाणाळवाली म्हणाली. अजून तुझा उपास सुटलेला नाही. सूर्य नुकताच मावळलाय. पण तुझा उपास मध्यरात्रीनंतर सुटेल. मध्यरात्री आजचा दिवस पुरा होईल. बोलता बोलता खानावळवाली पुढे पुढे येत होती. मी एक एक पाऊल मागे मागे सरकत होतो. मी तुझ्यावर टाकलेल्या मंत्राची आज मध्यरात्री सांगता होईल. मी तुला पिशाच्यांच्या स्वाधीन केलंय. नरमांस खाणाऱ्या पिशाच्यांच्या. ते तुझे तुकडे तुकडे करतील. ते खरपूस भाजतील. तुझे प्राण शरीरातून निघून जातील. तू मोकळा होशील. पिशाच्य होशील. नरमांस खाणारं. आणि मग दररोज रात्री मांस. ताजं रुचकर मांस. बोलता बोलता ती कलकलाट करत हसू लागली. मी भीतीने गोठून गेलो. नाही नाही नाही, मला पिशाच्च व्हायचं नाही. मला असलं काही नकोय. सोड मला सोड. हसत हसतच ती माझ्यासमोर आली. माझी वाट अडवून उभी राहिली. दोन्ही हात पुढे पसरून ती तशीच पुढे येत राहिली. मी जागच्या जागी उभा राहिलो. कोण आहेस तू? मी ओरडलो. मी मध्यस्थ आहे. मला मंत्र येतात. जादूटोणा येतो. मी माणसाला पिशाच्य करते आणि पिशाच्याला माणसं पुरवते. मी त्याला तशीच पुढे येऊ दिली. तिने माझा हात पकडला. मी तो धरला आणि जोराने खेचला. ती जमिनीवर कोसळली. मी तिच्याकडे वळून देखील पाहिलं नाही. जीवाच्या आकांताने पळत सुटलो. तिच्यापासून दूर, शक्य तेवढ्या दूर. काळोख पडू लागला होता. क्षणाक्षणाला वाढत होता. अमावस्येचा काळोख. त्या काळोखातून मी पळत होतो. म्हणजे एकामागून एक पाय पडत आहेत हे मला कळत होतं. मग इतकी ताकद माझ्यात आली तरी कुठून? कोण जाणे. ढकलल्यासारखा मी पुढे जात होतो. माझ्या पायांवर माझा ताबा राहिलेला नव्हता. अजिबात न अडखळता, न ठेचाळता मी जणू अलगद धावत होतो. अमावस्येच्या दाट काळोख्या रात्रीत असा मी किती वेळ धावत होतो कोण जाणे. धावता धावताच केव्हा तरी माझं भान गेलं. जागा झालो तेव्हा मी एका झुडपात पडलो होतो. पाहिलं ते सारं भयंकर होतं. पण ते स्वप्न होतं की सत्य ह्याचा मात्र उलगडा होत नव्हता. मात्र आता थोडी हुशारी वाटू लागली होती. त्या हडळीपासून मी कितीतरी दूर आलो होतो. कितीतरी दूर. माझी भीती आता खूप कमी झाली होती. पडल्याच मी समोर पाहिलं. तुमचा हा वाडा दिसला. आत उजेड दिसला. हालचाल दिसली. मी कसाबसा उठलो. खुरडत इथपर्यंत आलो. पाहुण्याची गोष्ट संपली. सगळीकडे गडद शांतता पसरली. मला भूक लागली आहे हो. खरंच मला भूक लागली आहे.
पाहुणा पुन्हा एकदा दीनवाणेपणाने म्हणाला, काहीतरी खायला हवंय, काहीतरी खायला द्या ना, मला खूप खूप भूक लागले. यजमानांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला. त्याला धीर दिला. तू काळजी करू नकोस, ते म्हणाले, मी तुला खायला देतो. हात वर करून त्यांनी पंक्तीतल्या मंडळीला इशारा दिला आणि दुसऱ्या क्षणी सारी जेवणावर त्या पाहुण्यावर तुटून पडली.